दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली आहे आणि याच बैठकीत विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीनं एकत्रित लढण्याची भूमिका काँग्रेस हायकमांडनं मांडली आहे। तर जागा वाटपाची चर्चा प्राथमिक स्तरावर सुरू करण्याचे निर्देश राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आलेत। शिवाय विधानसभेला छोटा भाऊ मोठा भाऊ यावरून वाद टाळण्याची देखील सूचना काँग्रेस हायकमांडनं दिली आहे। माननीय आमचे प्रभारी चन्नीथाला साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ। ही बैठक आता पार्लमेंटचं सेशन चाललेलं आहे आणि आपण पाहताय की उद्या नाही तर परवा स्पीकरची निवडणूक आहे आणि त्याच्यावरची चाललेली आहे चर्चा। हे संपल्यानंतर तातडीनं एक चर्चा वरच्या पातळीवरही करावी असं आमचं नम्र विनंती आम्ही आमच्या हायकमांडला केलेली आहे की उद्धवजी असतील शरद पवारजी असतील की एकदा या विषयावरची एक चर्चा या लेवलवर व्हावी अशी आमची इच्छा आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लढाई सुरू झाली आहे। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे। एनडीएकडून ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी पुन्हा मैदानात आहेत, तर त्यांना आव्हान दिलंय इंडिया आघाडीचे काँग्रेसचे के सुरेश यांनी। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होतंय। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढायला नको असं इंडिया आघाडीतील काही पक्षांचं मत होतं। मात्र आता कारण इंडिया आघाडीचे 7 खासदार उद्या काही ना काही कारणास्तव दिल्लीत नाहीयेत, आधीच इंडिया आघाडीचं संख्याबळ कमी आहे आणि त्यात काही खासदार जर अनुपस्थित राहिले तर सभागृहात आणखी गडबड होऊ शकते। त्यामुळेच के सुरेश आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात असे देखील माहिती सध्या सूत्रांकडून दिली जाते। दरम्यान विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांची रात्री महत्त्वाची बैठक पार पडली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होती, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत रणनीती देखील ठरवण्यात आली आहे।